रात्रीचे 12 वाजेपर्यंत सगळ्या भाज्या मी नीट करत बसले होते, कारण दुसऱ्या दिवशी होती भोगी आणि भोगी दिवशी नाही स्पेशल भाजी बनले जाते, त्यालाच आपण भोगीची भाजी म्हणतो. पण बरेच ठिकाणी बरेच नावं असतात. तर आमच्या इथं ना खेंदाट म्हणतात, तुमच्या इथं काय म्हणतात मला नक्की सांगा. तर इथं मी मस्त सगळ्या भाज्यांना स्वच्छ धुवून घेतल्या. तर मी ना रात्रीच सगळ्या भाजी वगैरे आणल्या होत्या, कारण सोमवारी आमच्या इथं ना मंडई असते आणि लगेच मी सगळ्या भाज्या निवडून पण घेतल्या, कारण सकाळी उठून सगळ्या भाज्या एकदम निवडायचं म्हणलं ना खूप जास्त कंटाळा येतो आणि कामाला सुद्धा लेट होतं. तर भाजी करून झाल्यानंतर ना मी लगेचच किचन क्लीन करून घेते. तर मला अजून भाकरी पण करायची आहे, पण किचन क्लीन केल्याशिवाय मला काय राहू वाटत नाही. त्यानंतर ना आमच्या इथे ना भोगी दिवशी संक्रांती पूजले जातात. हळदी कुंकू ही लावून वाण भरलं आणि मस्त असं मी संक्रांती पूजून घेतले. तर तुमच्या इथं कधी पूजतात मला नक्की सांगा. तर मी छान पाया पडून घेतल्या, निवेद्य सुद्धा दाखवला आणि माझं पिल्लू पण इथं पाया पडतोय. आणि आज म्हणले की चला साडी वेअर करते, तसं तर डेली वेअर करता येत नाही. तर मी साडीमध्ये कशी दिसते मला नक्की सांगा. त्यानंतर मी जेवण करायला घेतलं आणि भाजी सिरियसली खूप जास्त टेस्टी झाली होती आणि मला ना कडक भाकरी खूप जास्त आवडते.